मी सागर अशोक कुंभार, माझा व्यवसाय दूध व्यवसाय आहे. जर का नको असलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. शक्तिपीठ महामार्ग झाला तर दूध व्यवसाय हा अडचणीत येणार आहे आणि जनावरांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होणार आहे. याला माझा विरोध आहे. रद्द झाला पाहिजे. शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. ओके. शक्तिपीठ हे रद्द करा. कारण माझ्या शेतातून तुम्ही रस्ता काढता. आम्ही ह्या वयात कुठं जायचं आणि काय खायचं ह्यासाठी आम्ही लढा करणार आहोत आणि तुम्हाला त्यावेळेला मी अडवणार आहोत. आम्ही सर्व स्त्रिया मिळून. आणि तुम्ही आमच्या रानातून रस्ता हे काढायचं नाही आणि ही शक्तिपीठ हे करायचं नाही. काही करून हे बंद झालं पाहिजे. ओके. नको असलेला जो शक्तिपीठ महामार्ग आहे तो करण्याचा घाट या सरकारने जो घातलेला आहे त्या सरकारच्या निर्णयाला आमचा कायमस्वरूपी विरोध राहील. तो जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत प्रसंगी आम्हाला रक्त सांडावं लागलं तरी त्या महामार्गाला आमचा कायमचा विरोध राहील. आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत त्या जमिनी या हिसकावण्याचा जो डाव या सरकारचा आहे तो डाव हाणून पाडल्याशिवाय शक्तिपीठ विरोधी समिती, संघर्ष समिती ही राहणार नाही. त्यासाठी प्रसंगी रक्त सांडायची वेळ आली तरी त्याची तयारी आमची आहे. आणि 21 तारखेला शुक्रवारी जो मोर्चा सांगलीमध्ये जो आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला सर्व शक्तिपीठ विरोधी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं आणि तो मोर्चा चांगल्या पद्धतीनं सरकारपर्यंत त्याची दखल घ्यावी लागेल असा मोर्चा तो पार पाडायचा आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे. माझे नाव सुरेंद्र दिनकर आढाव. मी मुंबईहून खास या मोर्चासाठीच आलेलो आहे. कारण का हा जो ग्रुप आहे शक्तिपीठ रद्दचा त्या ग्रुपवरती मी आहे आणि इथले काय घडामोडी जी नेहमी दररोजच्या तुमच्या मीटिंग हे ते होतात त्याची मला त्या ग्रुपमुळे सगळी माहिती मिळते. आणि गेल्या हप्त्यामध्ये तुमचा हा मेसेज ग्रुपवरती होता. ते ग्रुपवरती मेसेज वाचल्यानंतर मी तारीख वाचली, टायमिंग वाचलं. त्या पद्धतीने मी माझं गांभीर्य लिहायचं मी नियोजन त्या पद्धतीने केलेलं. 21 तारखेला आपल्याला जायचं आहे. मग माझं पर्सनल काम आधी हे काम करून जायचं असं माझं मनापासूनच ठरवलं की ह्या शक्तिपीठ रद्द करण्यासाठी आपला काहीतरी सहभाग असला पाहिजे. आणि हा माझ्या समाजाची जमीन जवळजवळ 80 एकर टोटल जमीन आहे. त्या जमिनीमधून जवळजवळ 68 एकर जमीन ही बाधित होणार आहे. म्हणजे त्या रस्त्यामध्ये जाणार आहे. तरी पण जर असं जर ऍक्टिव्हिटी होत असेल तर आमच्या समाजाचं मॅक्झिमम नुकसान आहे. म्हणून रक्त सांडायची वेळ आली तरी चालेल पण आम्ही शेवटपर्यंत आम्ही हा संघर्ष चालूच ठेवू असं माझं वैयक्तिक मत आहे आणि माझ्या समाजाचं पण मत आहे. शक्तिपीठ रद्द, एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द. रस्ता बंद व्हायला पाहिजे. आम्ही रोजगारला कुठं जायचं? आम्ही गरीब माणसं आहे. आम्हाला रानात गेलं रान नाही, घरात आलं घर नाही. आम्ही कुठं जायचं? तुमच्या बांधाला गेलं तर आम्हाला मुठभर भाजी मुठभर काय तर मिळेल आम्हाला. दुसरं आम्हाला कुठं मिळणार आहे गावाची? आणि रान गेलं तर आमची काय करणार आम्ही? माती खावावी का त्या रस्त्याची? कशासाठी असं करायला लागला? ही बंद अजिबात रस्ता काय करू नका, काय नका. हे पाक बंद व्हायला पाहिजे. काय सुद्धा करायचं नाही यात रानातली. आपल्या दूध धंद्यावर शक्तिपीठमुळं परिणाम होणार आहे. दूध धंदा धोक्यात चाललेला आहे. त्यामुळं आम्हाला शक्तिपीठ रद्द करावं ही माझी विनंती आहे. नमस्कार, माझं नाव अंशली पाटील. आज आमच्या कामेरी गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. तर आमचे शाळे, व्यवसाय धंदे, वेगवेगळ्या पद्धतीने उत्पादन होणार जाणारी शेती, परत रस्ते, महामार्ग ह्याच्यातून आमचे शक्तिपीठ जाणार आहे. तर हे शक्तिपीठ रद्द करण्यासाठी सर्व लोकांनी 21 तारखेला मोर्चा तिथं सहभागी होऊ. एवढीच. धन्यवाद. शक्तिपीठ महामार्ग बंद झाला पाहिजे. आमची शेती पोट आहे. आम्ही गोरगरीब माणसं, 4 मुलं बाळ, कशावर जगायचे तर काय खायचं आम्ही आणि काय करायचं? आमच्यात काय कोण सर्व्हिसला का? मालक वारून आमचं 5-6 वर्ष झाली. लहान बाळ 2 आहे ती. आम्ही काय खाणार? कसं जगायचं?
आमची ही पाक वाट बंद केली पाहिजे, आमच्या शेती ही राहिली पाहिजे, आम्ही ह्याच्यावर जगू शकतो या, एवढंच आम्हाला रान आहे. त्या रान तरी आम्हाला लय आहे ती का? आमचं कामाधंद्याला कोण नाही, सर्व्हिस नाही, काय नाही. आमच्या आई पोटाव राहणार पोट आमचं काय खाणार आम्ही, कशावर जगायचं? मोजण्यासाठी आली तर चोप मार डोळ्यात चटणी घालूनच मारणार आहे, सुट्टी नाही देणार, नाद नाही करायचा. चटणीची पण मिळाल. मी माजी सैनिक रमेश शिवराज कांबळे, आंबेडकर नगर, कामेरी, वार्ड नंबर 6 यामध्ये आम्ही मूळ निवासी आहोत. या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाचा आयोजन करणार आहेत आणि त्यासाठी आमच्या ज्या जमिनी आहेत की अगोदरच आमच्या जमिनीचा भाग राष्ट्रीय महामार्गासाठी गेलेला आहे, नॅशनल नंबर 4 साठी दिलेले आहेत आणि आत्तासुद्धा परत आमच्यावरती हा नको असलेला महामार्ग महापीठ काढण्याचं शासनानं लादलेलं आहे. तर ते आम्हाला नको आहे, कारण आमच्या जमिनी फार अल्प आहेत. आमच्याजवळ 10 गुंठे 20 गुंठे अशा जमीन आहेत, त्याच्यावरती आमची समाजाची उपजीविका आहे. जवळपास 80 एकरातील 68 एकर जमीन आमची ह्या शक्ती महापीठासाठी जाणार आहे आणि त्यामुळे आमच्या गोरगरीब जनतेच्या, दलित जनतेच्या लोकांना फारच त्रासदायक असं होणार आहे. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शक्तीपीठ कुठल्याही कारणाने उपयोगी असा सिद्ध होत नाही. अगोदर या ठिकाणाहून आमच्या गावामधूनच राष्ट्रीय महामार्ग नंबर 4 हा गेलेला आहे आणि त्याची नासधूस झालेली आहे. हे सरकार न करता विनाकारण आमच्यावरती शक्ती महापीठाचा बडगा उगारत आहे. तो आम्हाला नको आहे, याची शासनानं नोंद घ्यावी आणि त्यासाठी असं आमचं सर्वांचं निवेदन आहे शासनाला. मी संदीप पांडुरंग पाटील, माझं किसान कृषी सेवा केंद्र म्हणून दुकान आहे. आमच्या कामेरीमधून जे शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्याच्यामुळं आमच्या या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होणार आहे. त्याच्यामुळं आम्ही जी काही खताची दुकानं काढलेली आहे, कर्ज काढून जे दुकानामध्ये माल घेतलेला आहे किंवा शेतकऱ्याला आम्ही पुरवतो, चांगल्या जमिनी गेल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. त्याच्याबरोबर आमचं व्यावसायिक हे सुद्धा आमचं नुकसान होणार आहे ह्याच्यामुळं. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे.